वर्गमूळ काढा कोणाकोणाचे 324 काढा, 576 काढा, 1024 काढा, असं समजा काढायचं वर्गमूळ. तर आपण काय करतो माहिती आहे का, प्रथम 324चे मूळ अवयव पाडायचे. आता हे मूळ अवयव कसे पाडायचे ते आपण शिकलो आहोत, त्यामुळे त्याची उजळणी करायची आवश्यकता नाही. मी नुसतं असं देतो 324 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असे हे अवयव पडतात. 2 2 4 त्रिक 12 त्रिक 36 त्रिक असं करत करत गेलं की बरोबर ते 324 येतं. हे झालं त्याचे मूळ अवयव. आता जो वर्गमूळ काढायचा झाला ना, तर मी काय लिहिणं बघा, वर्गमुळात 324 असं लिहीन. आणि आपल्याला माहिती आहे 2 गुणिले 2 म्हणजे काय, 2चा वर्ग. मग 2चा वर्गाचं वर्गमूळ किती येतं 2. 3 गुणिले 3 म्हणजे काय, 3चा वर्ग. 3चा वर्गाचं वर्गमूळ किती येतं 3. म्हणजे थोडक्यात 2दा आले की त्याच्याकरता एकदा लिहिणे म्हणजे वर्गमूळ. म्हणजे मी आता काय करणार, हे 2 गुणिले 2 आहेत का, एकदा 2 लिहा. 3 गुणिले 3 आहेत का, एकदा 3 लिहा. पुन्हा 3 गुणिले 3 आहेत का, पुन्हा एकदा 3 लिहा. 3 त्रिक 9 2 18 आणि त्यामुळे 324चे वर्गमूळ 18 आले. 576चे मूळ अवयव आता पाडूया. ते मूळ अवयव सांगितलं वर्गमूळ तुम्ही सांगायचा. दोन गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 हे मूळ अवयव येतात. आता पुन्हा लिहायचं 576 वर्गमूळ जोडी लावायची. 2 2 एकदा 2 लिहा. 2 2 पुन्हा एकदा 2 लिहा. 2 2 आणखी एकदा 2 लिहायची. 3 3 आणखी एकदा 3 लिहायची. 2 2 4 2 8 त्रिक 24. याचा अर्थ वर्गमूळ काढण्यासाठी पुन्हा मूळ अवयव पाडता येणे आवश्यक आहे. आणि ते मूळ अवयव पाडले की हा कार्यक्रम सोपा आला. आणखी एका संख्येचा आता फक्त मी अवयव पाडून देणार, वर्गमूळ तुम्ही सांगायचा. 1024 बघूया बरं. 2 गुणिले 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 2. अरे बापरे, बरीच झाली नाही. आता काय करूया, वर्गमुळात 1024 म्हणजे 1024चे वर्गमूळ. काय करायचं, 2 गुणिले 2 जोडी लावा. 2 गुणिले 2 पुन्हा एकदा जोडी लावा. 2 गुणिले 2 आणखी एक जोडी. 2 गुणिले 2 आणखी एक जोडी. एका जोडी करता एक लिहायची. 2 गुणिले पुन्हा एकदा 2 गुणिले पुन्हा एकदा 2 गुणिले पुन्हा एकदा 2 गुणिले पुन्हा एकदा 2. उत्तर येईल 32. अशा प्रकारे वर्गमूळ काढण्याची जी पद्धत आहे ना, त्याला म्हणायचं अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे. कळत आहे. म्हणजे वर्गमूळ काढायचं झालं तर काय करायचं, मूळ अवयव पाडायचे, जोड्या लावायच्या. एका जोडी करता एक के करता येतं बरं का. म्हणजे आता पण हे कोणाचं, 324 हा 18चा वर्ग झाल्यामुळे 324चं वर्गमूळ निघालं. 576 हे 24चा वर्ग असल्यामुळे म्हणजे 24 गुणिले 24 याचं उत्तर 576 येत असल्यामुळे 576चं वर्गमूळ 24 आलं.
1024 म्हणजे 32 गुणिले 32 येत असल्यामुळे, म्हणजे 32चा वर्ग असल्यामुळे 1024चं वर्गमूळ 32 आलं. आलं लक्षात. अशा ज्या संख्यांचं वर्गमूळ नीट लिखतं का नाही, 18 आहे, 24 आहे, 32 आहे, या संख्यांना म्हणतं पूर्ण वर्ग संख्या, म्हणजे पूर्ण वर्ग संख्या असणे याचा अर्थ त्यांचं वर्गमूळ नीट काढता येतं. नीट म्हणजे काय, जोड्या लागतात, जोड्या लागल्या एका जोडी करता एक लिहिता येतं आणि मग वर्गमूळ निघतं. आलं लक्षात. पण अशा काही संख्या आहेत, उदाहरणार्थ 72. आता 72चं वर्गमूळ का नाही आपल्याला काढता येत, याचं कारण 72 हा कशाचाच वर्ग नाही आहे. 36 हा 6चा वर्ग आहे, व 72 कोणाचा आहे, मग नाही येत. यासाठी हे वर्गमूळ काढण्याची आणखी एक पद्धत आहे बघा. 72चे वर्गमूळ म्हणजे मी लिहिणार असं, बरोबर आहे, असं लिहिणार. पुन्हा आपला कार्यक्रम हाच की ते 72चे मूळ अवयव पाडूया. काय येतात, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि पुन्हा आणखी एकदा 2. बघा बरोबर आहे का. 2 दुणे 4 दुणे 8 त्रिक 24 त्रिक 72 आहे बघा आहे. आता वर्गमूळ काढणं म्हणजे काय, जोडी लावायची. 2 गुणिले 2 जोडी लागली की त्याच्याकरता 2 लिहिता येईल. 3 गुणिले 3 पुन्हा जोडी लागली की 3 लिहिता येईल. अरे चाव, ही तर जोडी नाही निघत नाही का, एकच आहे. मग एकच आहे, आता असायला जोडीदार दाही, म्हणून हे लिहायचं वर्गमुळात बरं का, बिनजोडीचं येते वर्गमुळात. आता ह्याचं उत्तर किती येईल, 6 वर्गमुळात 2. म्हणजे असं ज्यांचं वर्गमूळ निघत नाही ना, त्यांचं सुद्धा काही वेळा सोपं रूप असतं बरं का. वर्गमुळात 72चं सोपं रूप झालं 6 वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 12चं काढूया सोपं रूप. बघा वर्गमुळात 12, तुम्ही सांगायचं वर्गमुळात 12. 12चे अवयव काय पडतात, 2 गुणिले 2 गुणिले 3 4 त्रिक 12. काय करायचं, जोडी लावायची. कोणाची जोडी निघते, ज्याची जोडी निघते ते बाहेर ठेवायची एक, ज्याची निघत नाही ते टोपी खाली. हे बघा 2 वर्गमुळात 3. येत्या लक्षात. ह्या अशा संख्या पाहिल्या का नाही, त्या आमच्या 9वीच्या विद्यार्थ्यांसुद्धा घाम सुटतो बरं का. त्याला करणी प्रकरण म्हणतात. आणि करणीतल्या संख्या म्हणजे काय घाबरायचं कारण नाही. हा मूलभूत भाग कळला असला ना तर करणी काय 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 फसकला असेल बघा. आणखी एक बघू, वर्गमुळात 18. मुळावयव पाडले तर येतात 2 गुणिले 3 गुणिले 3. हॅलो, वर्गमुळात 18 म्हणजे. चला आता 3 गुणिले 3ची जोडी लागते, लिहा 3. 2ला लागत नाही, 3 वर्गमुळात 2. आता हे जे वर्गमुळात 72 आहे ना, ह्यामध्ये काय होतं बघा, 72 ही संख्या पूर्णपणे सगळीच्या सगळी करणी चिन्हाखाली आहे. ह्याला आम्ही गणितामध्ये म्हणतो शुद्ध करणी. आलं लक्षात. 72 ही संख्या पूर्णपणे करणी चिन्हाच्या खाली आहे, त्याला म्हणतं शुद्ध करणी. आणि 6 वर्गमुळात 2 हे काय त्याचं रूप आलं ना, यामध्ये 6 करणी चिन्हाच्या बाहेर 2 करणी चिन्हाच्या आत, ह्याला म्हणतं मिश्र करणी. वर्गमुळात 18 शुद्ध करणी, 3 वर्गमुळात 2 मिश्र करणी, वर्गमुळात 12 शुद्ध करणी, 2 वर्गमुळात 3 मिश्र करणी. म्हणजे आणखी एक कळलं, शुद्ध करणी, मिश्र करणी, वर्गमूळ कसं काढायचं, वर्ग कसं करायचं, हे सगळं लागणार आहे बरं का. म्हणून हा सगळा भाग एकदा आपण नीट समजून घ्यायचा आणि त्याचा वारंवार पुन्हा पुन्हा सराव करायचा. मगाशी म्हटल्याप्रमाणे जितक्या वेळा सराव करू तितक्या प्रत्येक वेळी त्यातनं वेगळाच आनंद मिळतो. मला सुद्धा हा मिळतोय, गेली 40 वर्ष हा आनंद मी मिळवतो. रोज केलं का नाही, रोज नवीन आनंद. असा त्या विषयातला आनंद मिळत गेला ना की त्या विषयाची रंगत वाढते. आपण त्यासाठी सहज आपला अभ्यास करून झाल्यावर टाईमपास म्हणून ज्या इतर गोष्टी करतो का नाही, त्या टाईमपासमध्ये हा कार्यक्रम केला तरी गणित विषयातला आनंद घ्यायला तुम्ही सुरुवात कराल. आता आपण यातला आणखी एक भाग पाहणार आहोत. तो म्हणजे पाहिल्या पाहिल्या मला एखाद्या संख्येचं वर्गमूळ कळेल का, किंवा निदान अंदाज करता येईल का,
की ही कशाचा वर्ग असेल असं काही अंदाज करता येईल का, किंवा ती पूर्ण वर्ग आहे का नाही याचा अंदाज करता येईल का? हे अंदाज करण्याचं तंत्रही आपल्याला समजलं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा आपण वर्गमूळ काढायला लागतो आणि बराच वेळ झाल्यानंतर लक्षात येतं अरे ह्याचं वर्गमूळ निघत नाही बरं का, हे असं हे काय पूर्ण वर्ग नाही आहे. पूर्ण वर्ग आहे का नाही हे ओळखण्याचा त्याचा अंदाज करण्याचा जो भाग आहे त्याचा आता आपण अभ्यास करणार. ठीक आहे. आता एक गंमत बघा, संख्या जर आपण लिहिल्या तर काय काय गोष्टी लक्षात येतात बघा. 10चा वर्ग हा 100 येतो, 100. 20चा वर्ग हा 400 येतो. 30चा वर्ग 900 येतो. 40चा वर्ग 1600 येतो. 50चा वर्ग 2500 म्हणजे 2500 येतो. 60चा वर्ग 3600 म्हणजे 3600 येतो. 70चा वर्ग 4900 म्हणजे 4900 येतो. 80चा वर्ग 6400 म्हणजे 6400 येतो. आणि 90चा वर्ग 8100 म्हणजे 8100 येतो. हे ते लक्षात, हे करणं फार सोपं. 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग असं लिहायचं आणि पुढे 2 शून्य लिहायची. हे कळलं. ही एक गोष्ट आपल्याला लागणार आहे की पाहिल्या पाहिल्या हा पूर्ण वर्ग आहे का नाही, आणि असल्यास कोणत्या संख्येचा हे ओळखायचं असेल, त्याचा अंदाज करायचा असेल तर आपल्याला हे एक लागतं आहे. दुसरं काय लागतं बघा. आता संख्या जी आहे का नाही, संख्या, त्या संख्येच्या एककाच्या घरात संख्येच्या एककाच्या घरात बरं का, संख्या लिहू आणि त्या संख्येचा वर्ग लिहू. बरोबर आहे. संख्येच्या एककाच्या घरात एक असला का नाही तर वर्गाच्या एककाच्या घरात एकच असतो. एक असला तर एकच असतो. संख्येच्या एककाच्या घरात 2 असला तो वर्गाच्या एककाच्या घरात 4 असतो. संख्येच्या एककाच्या घरात 3 असला वर्गाच्या एककाच्या घरात 9 असतो. संख्येच्या एककाच्या घरात 4 असला वर्गाच्या एककाच्या घरात 6 असतो. इथे लक्षात. आणि संख्येच्या एककाच्या घरात 5 असेल तर वर्गाच्या सुद्धा एककाच्या घरात 5च असतो. ते अंक काय असतात ते कळले ह्याच्यापर्यंत. आता ह्याच्या पुढची गंमत आणखी आहे. संख्येच्या एककाच्या घरात 6 असलं ना तरी वर्गाच्या एककाच्या घरात 6च असतो बरं का. संख्येच्या एककाच्या घरात 7 असले का नाही तरी वर्गाच्या एककाच्या घरात 9 असतो. संख्येच्या एककाच्या घरात 8 असले तरी वर्गाच्या एककाच्या घरात 4 असतात. आणि संख्येच्या एककाच्या घरात 9 असले तरी वर्गाच्या एककाच्या घरात 1च असतो. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की एखादी संख्या वर्गसंख्या आहे का नाही असं जर ओळखायचं असेल तर केव्हा ती असू शकेल आणि केव्हा नक्की नाही याचा आधी अंदाज बांधायचा. पूर्ण वर्ग आहे का नाही, असू शकेल केव्हा आणि नक्की नाही केव्हा. जर त्या संख्येच्या एककाच्या घरात 1 असेल किंवा 4 असेल किंवा 9 असेल किंवा 6 असेल किंवा 5 असेल तर आणि फक्त तरच ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते. लक्षात ठेवा. संख्येच्या एककाच्या घरात 1 किंवा 4 किंवा 9 किंवा 6
किंवा 5 असं असेल तरच ती संख्या वर्गसंख्या असू शकते. असू शकते हा शब्द कशासाठी वापरला? दरवेळीच असेल असं नाही. उदाहरणार्थ 21 एककाच्या घरात 1 आहे नाही, कुठे वर्ग? 24 एककाच्या घरात 4 आहे की नाही, कुठे वर्ग? याचा अर्थ दरवेळी ते असेल असं नाही, पण असू शकेल. पण लक्षात ठेवा, हे जर अंक एककाच्या घरात नसतील तर मात्र ती संख्या नक्की पूर्ण वर्ग संख्या नाही. म्हणजे 2, 7, 8 अशी समजा संख्या आहे, 2, 7, 8. तर ही संख्या पाहिल्याच लक्षात येते ही पूर्ण संख्या नाही, कारण हिच्या एककाच्या घरात 1, 4, 5, 6, 9 यापैकी अंक नाहीत. यापैकी अंक नसले तर ही पूर्ण वर्ग नाही हे लगेचच ओळखायचं. आणि यापैकी अंक असले तर ती पूर्ण वर्ग संख्या असू शकेल किंवा नसू शकेल. आता त्याच्यापुढचा प्रश्न असेल तर कोणत्या संख्येचा असेल त्याचा पण अंदाज बांधता आला पाहिजे. बघूया आपण 2 उदाहरणं घेऊन, म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग असू शकेल. समजा आपण उदाहरण घेतलं 576. कोणत्या संख्येचा वर्ग असेल असं जर ठरवायचं तर मी पहिल्यांदा पहिली टेस्ट वापरणार. एककाच्या घरात 6 आहे म्हणजे याच्यापैकी आहे, म्हणजे ती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल. असेल तर कोणाची असेल ते बघण्यासाठी असं बघायचं, 10चा वर्ग 100 येतो, 20चा 400 हे जे आपलं टेबल आहे का नाही, हे पाहिलं तर लक्षात येते की 30चा वर्ग आहे 900 आणि 20चा वर्ग आहे 400. बरोबर आहे. 20चा वर्ग 400, 30चा वर्ग 900 आणि 400 आणि 900 याच्यामध्ये 576 येत असल्यामुळे येत आहे का लक्षात. 30चा वर्ग आहे 900, 20चा वर्ग आहे 400 आणि 400 आणि 900 याच्यामध्ये 576 येतात. त्यामुळे 576 चे वर्गमूळ जर निघत असेल तर ते 20 आणि 30च्या मध्येच असलं पाहिजे कुठेतरी. 20 आणि 30च्या मध्ये असणार, याच्यापेक्षा वेगळं असणार नाही. बरोबर आहे. मग आता 20 आणि 30च्या मध्ये वर्गमूळ एवढं एकदा कळलं. आणि काय कळलं? एककाच्या घरात 6 आहेत. मग एककाच्या घरात 6 आहेत म्हणजे संख्येच्या एककाच्या घरात काय असतात? 4 किंवा 6 असतात. हे पण आपल्याला कळलं की वर्गाच्या एककाच्या घरात 6 असले तर संख्येच्या एककाच्या घरात 4 किंवा 6 असतात. 20 आणि 30च्या मध्ये असणार आणि संख्येच्या एककाच्या घरात 4 किंवा 6 असतात. हा अंदाज आल्यावर आपण म्हणणार ती संख्या 24 तरी असली पाहिजे, नाही तर 26 तरी असली पाहिजे. कळतंय? कारण 20 आणि 30च्या मध्ये एककाच्या घरात 4 असले तर 24, एककाच्या घरात 6 असले तर 26. मग आता 24 आहे का 26 आहे हे कसं काय ठरवायचं? मधली संख्या आहे ते 25 आणि ते 25चा वर्ग मला करता येतोच. 25चा वर्ग करण्याची युक्ती माझ्याकडे आहे. शेवटी लिहायचं 25 बेतरिक 6. आता बघायचं 576 हे 625 पेक्षा मोठे आहेत का लहान आहेत? लहान आहेत. म्हणजे ती संख्या 24च असली पाहिजे, 26 पण नाही. बरोबर. आणि त्यामुळे आता अंदाज करता येतो की ही जर संख्या पूर्ण वर्ग असेल तर 24चाच वर्ग असली पाहिजे, दुसरा पर्याय नाही. आणखी एक उदाहरण बघूया. 1369. 1369 एककाच्या घरात कोण आहे? 9 आहे. एककाच्या घरात 9 आहे म्हणजे ही वर्गसंख्या असण्याची शक्यता आहे. आता पुन्हा बघूया 1369 यातल्या कोणत्या दोन संख्येच्या मध्ये आहेत बघा. 30चा वर्ग आहे 900, 40चा वर्ग आहे 1600. 1369 हे 900 आणि 1600च्या मध्ये येत असल्यामुळे ती संख्या पूर्ण वर्ग असेल तर 30 आणि 40च्या मध्ये जाणार. हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं. आता 30 आणि 40च्या मध्ये येणार. बरं शेवटी 9 आहेत. शेवटी 9 केव्हा असतात? इकडे बघायचं. एककाच्या घरात 3 असले तर किंवा 7 असले तर. किंवा पुढचं लक्षण कळलं 30 आणि 40च्या मध्ये एककाच्या घरात 3 किंवा 7 म्हणजे ती संख्या 33 असली पाहिजे किंवा 37 असली पाहिजे. आणखी जवळ गेलो मी.
आता त्याच्यामधली 35 या संख्येचा वर्ग करून पाहू. 35 या संख्येचा वर्ग येतो, काय येतो शेवटी लिहायचे 25, 3 चौक 12, 1225. 1369 ही संख्या 1225 पेक्षा मोठी असल्यामुळे 33 तर असणारच नाही, म्हणजे कोण राहिले 37. आणि त्यामुळे 1369 म्हणजे 37चा वर्ग असेल. असं पाहिल्या पाहिल्या मला ते वर्ग कोणत्या संख्येचा असू शकेल याचा अंदाज येतो. हा सगळाच भाग सतत लागणारा आहे आणि म्हणून वर्ग, वर्गमूळ, वर्ग म्हणजे काय, वर्गमूळ म्हणजे काय, वर्गमूळ कसं काढायचं, त्यासाठी मूळ अवयव कसे पाडायचे, जोड्या कशा लावायच्या, जर पूर्ण वर्ग नसेल तर काही करणीत, काही करणीच्या बाहेर म्हणजे शुद्ध करणी, मिश्र करणी, हे सगळा विषय पाहून शेवटचा भाग आपण घेतला जो म्हणजे याचा अंदाज कसा करता येईल. त्यामुळे वर्ग, वर्गमूळ हा सगळा विषय या पद्धतीने आपण हाताळला तर मार्क मिळायलाच आणि तो विषय त्याच्यावर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीनं खूप चांगलं होईल.